रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातली मध्यवर्ती बँक आहे आणि हीच बँक बँकांची बँक म्हणून देखील काम करते। रिझर्व्ह बँकच ठरवते की तुम्ही आम्ही जे हप्ते भरणार आहोत या हप्त्यांसाठीचं व्याज जे आहे हे किती असणार आहे, म्हणजे पैसा हा स्वस्त असणार आहे की महाग असणार आहे। याच रिझर्व्ह बँकेद्वारे नुकताच फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या रिपोर्टमधून समोर आलेली आकडेवारी आणि माहिती जी आहे ती नक्कीच दिलासादायक आहे आणि MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे याच्या विषयीचीच माहिती घेणार आहोत। सुरुवात करूया आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेमकं काम करते काय याच्याविषयी। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे येते ती मॉनेटरी पॉलिसी रिझर्व्ह बँकेद्वारे येते आणि फिस्कल पॉलिसी जी आहे ती फायनान्स मिनिस्ट्रीद्वारे येते। आता ही मॉनेटरी पॉलिसी जी आहे याच्यामध्ये व्याजदर किती असेल हे क्लिअर होतं, म्हणजे तुमचा CRR घ्या, SLR घ्या, बँक रेट घ्या, हे सर्व मॉनेटरी पॉलिसीद्वारे RBI डिसाईड करतं। आता बघा, फिस्कल पॉलिसी जी आहे ती फायनान्स मिनिस्ट्री, फिस्कलमधला F जो आहे तो कशासाठीचा आहे, फायनान्स मिनिस्ट्रीसाठीचा आहे आणि मॉनेटरी पॉलिसी ही RBIची। मग ज्या वेळेस RBI मॉनेटरी पॉलिसी डिसाईड करते किंवा जाहीर करते त्याच्यानुसार तुमच्या आमच्या खिशातून हप्त्याच्या रूपाने पैसा जास्त जाणार की कमी जाणार हे देखील ठरत असतं। मग ज्या वेळेस कोणत्याही हप्त्याचं किंवा आपण घेतलेल्या कर्जाचं व्याज वाढतं त्यावेळेस अगदी साहजिकच आहे, लोक दोष कोणाला देणार आहेत, तर ते दोष देणार आहेत सरकारला आणि हेच गेले कित्येक वर्ष चालू होतं। त्याच्यामुळे याच्यावरती उपाय म्हणून आता ज्या वेळेस कोणतीही मॉनेटरी पॉलिसी येते तर ती मॉनेटरी पॉलिसी संदर्भातली जी काही बैठक होते त्या बैठकीमध्ये आता सरकारचे देखील प्रतिनिधी असतात आणि हे एकत्रितपणे निर्णय घेतात की येणाऱ्या काळामध्ये मॉनेटरी पॉलिसी कशी असेल आणि पैसा महाग असेल का स्वस्त असेल। आता पैसा महाग असेल किंवा स्वस्त असेल हे ठरतं कशावरून? मॉनेटरी पॉलिसी दिस इज बाय युअर RBI आणि फिस्कल पॉलिसी जी आहे दिस इज बाय युअर फायनान्स मिनिस्ट्री। हा F जो आहे आणि हे फिस्कल, हे लक्षात ठेवायचं जेणेकरून सोपं जातं। मॉनेटरी पॉलिसीमध्ये काय केलं तुमचं CRR, SLR वगैरे ह्या गोष्टी, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हे सगळं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचलं असेल किंवा आपले जे अगोदरचे लेक्चर्स आहेत या संदर्भातले ते देखील तुम्ही बघू शकता। आता पैसा स्वस्त आहे किंवा महाग आहे हे ठरणार कशावरती? तर हे ठरणार त्याचा व्याजदर किती आहे ह्याच्यावरती। जर का व्याज जास्त असेल तर पैसा महाग आहे, व्याज जर का कमी आहे तर पैसा स्वस्त आहे। जर का व्याजदर एका सर्टन लिमिटला असेल तर मार्केटसाठी ते चांगले, व्याजदर जर का चढे राहिले तर मार्केटमध्ये काय येते, मंदी येते, लोक पैसे घेणारच नाही ना, कर्ज या रूपाने पैसे घेणार नाही। मग जास्तीत जास्त कर्ज कोण घेतं? तुम्ही आम्ही तर घेतोच, परंतु उद्योगधंद्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो। ते कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा नवे उद्योग उभे करत असताना ते पैसा जो आहे कर्ज रूपानेच घेतात। पण जर का हा व्याजदर चढा असेल तर ते काय करतील, कर्ज घेण्यास जास्त उत्सुक नसतील आणि पर्यायाने येणार काय, तर मंदी येण्याची शक्यता असते। आणि जर का हाच व्याजदर लो असेल, कमी असेल तर लोकांना अगदी स्वस्तामध्ये पैसा उपलब्ध होईल, मार्केटमध्ये काय होणार आहे, पैशाचा सुळसुळाट होणार आहे। जर का स्वस्त असेल पैसा तर काय होणार, सगळ्यांना अगदी स्वस्तामध्ये कर्ज उपलब्ध व्हायला जाणार आणि कर्ज जर का स्वस्त झालं तर लोक काय करतील, वारेमापपणे खरेदी करायला सुरू करतील आणि त्याच्यामुळे होणार काय, तर महागाई येऊ शकते। यालाच आपण काय म्हटलेलं आहे, आपल्या इथं इन्फ्लेशन, चलनवाढ जी म्हणतो ती या ठिकाणाहून येते। आता परत येऊयात आपल्या मूळ विषयाकडे। मूळ विषय कोणता होता आपला, तो म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे त्याच्यावरती। हे आता लक्षात ठेवायचंय, RBI डिसाईड करते मनी विल बी डिअरर और व्हॉट। डिअरर म्हणजे काय, महाग असेल की स्वस्त असेल, हे कोण डिसाईड करणार आहे, RBI डिसाईड करणार आहे। नेक्स्ट, RBIचा हा फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट वर्षातून किती वेळा येतो, तर वर्षातून 2 वेळा RBI द्वारे हा रिपोर्ट जो आहे हा प्रकाशित केला जातो। हे लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला
MPSCच्या प्रीला विचारू शकतात, मेन्सला देखील विचारू शकतात आणि UPSC करणारे जर का कोणी असतील तर त्यांना देखील हे फार महत्त्वाचं आहे. वर्षातून 2 वेळा हा रिपोर्ट येतो. आता यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत जे RBIने कव्हर केलेले आहेत आणि जे आपण दिलासादायक आहेत असं म्हणतोय. आता जागतिक घोडदौड ही मंदावलेली आहे. जगामध्ये जे काही घडतंय, कुठलीही घटना घडली, कोणताही इव्हेंट होऊ द्या किंवा कोणतीही इन्व्हेस्टमेंट होत असेल किंवा कुठलाही देश जर का कुठल्या दुष्टचक्रात अडकला, आर्थिक दुष्टचक्रात जर का अडकला किंवा एखादी रोगराई पसरली तर त्याचा संपूर्ण जगावरती परिणाम होत असतो. याचं कारण काय आहे तर आपण त्याला फार छान शब्द वापरतो, तो म्हणजे ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनमुळे झालं काय, आपण शाळेपासून वाचत आलेलो आहे. जग हे एक काय आहे, खेडं आहे. सगळे एकमेकांमध्ये कनेक्टेड आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गरजेसाठी एकमेकांवरती डिपेंड आहे. आपण असं म्हणूच शकत नाही की मला तुझी गरज नाही, असं कोणीही कोणत्याही देशाला म्हणू शकत नाही. आणि येणारा काळ जो आहे तो जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण संबंध कसे असतील या संदर्भातलाच असणार आहे. त्याच्यामुळे जर का जागतिक घोडदौड मंदावलेली आहे, मग ह्याचा काय काय परिणाम होईल बघा. आपण हे बघूयात. जागतिक घोडदौड ह्याच्यामध्ये 2 मुद्दे बघूत आपण. एक तुमचं इम्पोर्ट आणि अजून दुसरं जे येतं ते एक्सपोर्ट. जर का एखाद्या देशाची परिस्थितीच अशी नाहीये की तो देश कोणतीही वस्तू इम्पोर्ट करू शकेल. इम्पोर्ट कशासाठी करायची, स्वतःची तर सर्व गोष्टी बनतील का, असं नाहीये बरोबर. मग इम्पोर्ट त्याला करावं लागत असेल. मग इम्पोर्ट करायचं म्हणल्यावर स्वतःचं चलन देऊन भागणार आहे का. काही फारच मोठे जे देश आहेत ते देश सोडले तर बाकी देशांना काय करावं लागेल, त्यांना पैसे द्यावे लागतील डॉलरच्या स्वरूपामध्ये किंवा जे जगदमान्य चलन आहे, जे सगळीकडे अवेलेबल आहे, ज्याला सगळीकडे मान्यता आहे असं जे आहे त्याच्या संदर्भात. मग इम्पोर्ट जर का ते करू शकत नसतील, त्यांना डॉलर जर का देऊ शकत नसतील तर अल्टिमेटली कुठल्या तरी कंपनीचा एक्सपोर्ट जो आहे तो देखील डाऊन होणार आहे. आणि त्याच्यामुळंच हे म्हटलेलं आहे की जागतिक घोडदौड जी आहे ही मंदावलेली आहे. मग ही कशामुळे मंदावली, इन्फेक्शन्सचा रेट सगळीकडे वाढलेला आहे. ओमायक्रॉन संदर्भात आपल्याला माहितीच आहे. लसीकरणाचा वेग याच्यामुळे कमी होतो. लसीकरणाचा वेग कमी का होतो, कारण की लोक घरातून बाहेर पडण्याला उत्सुक नसतात. आणि ओमायक्रॉन संदर्भातली समोर आलेली बातमी कोणती आहे तर ही आहे की ज्यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत त्यांना देखील याची लागण होताना आपल्याला दिसतीये. पुढे परिणाम काय काय होणार जर का हे मंदावलं तर, परत एकदा लॉकडाऊनच्या दिशेने धावावं लागणार. सप्लाय चेन हॅम्पर होणार का. सप्लाय चेन हॅम्पर का होईल, साधं सोपं कारण आहे. जे कोणी सप्लाय चेनमध्ये काम करणारे आहेत अगदी वरपासून खालपर्यंत, यांच्यापैकी ह्या लिंकमधून कुणीही जरी बाजूला निघत असेल, इन्फेक्शन झाल्यामुळे जर का तो 10-15 दिवसांसाठी अनुपस्थित असेल तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन स्टाफ सध्या तरी उपलब्ध नाही होणार जर का हे इन्फेक्शन वाढत जाताना आपल्याला दिसलं तर. आणि ह्याच्यामुळं होणार काय, मार्केटमध्ये काय होणार, तुटवडा निर्माण होणार. यालाच आपण इंग्लिशमध्ये शॉर्टेज असं देखील म्हणतो. आणि मार्केटमध्ये जर का शॉर्टेज निर्माण झालं तर काय होतं, अल्टिमेटली महागाई वाढते. सोपं बघूयात आपण. जर का कुठल्या तरी दुकानामध्ये गेलात, तुम्ही गेलात आणि अजून कुणीतरी आलं आणि त्या दुकानामध्ये ती एकच वस्तू शिल्लक असेल आणि दोघांना ती त्याच क्षणी हवी असेल तर दुसरा अगदी सहजपणे बोलून जातो, 100चं आहे ना मी 110 देतो, मला देऊन टाक. आणि हीच चढाओढ संपूर्ण मार्केटमध्ये दिसायला लागते आणि अल्टिमेटली महागाई ही वाढत जाते. हे आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये बघितलं असेल बघा. ज्या अगदी क्षुल्लक किरकोळ वगैरे ज्या गोष्टी होत्या, आता जो मास्क आपल्याला 5 रुपयाला भेटतोय, 5 रुपयाला भेटतोय आता 5 रुपयाला 10 रुपयाला, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 100 रुपयाला देखील मिळत नव्हता, महागाई वाढली होती. जे सॅनिटायझर आता 5-10 रुपयाला मिळतंय, 15 रुपयाला एक खिशात ठेवायचं मिळतं, ते त्यावेळेस 200-300 दिले तेव्हा देखील मिळत नव्हतं. किंवा खाण्याच्या ज्या वस्तू आहेत तेही मिळत नव्हतं. जे आपले लक्झरी आयटम्स आहेत, लक्झरी आयटम्स म्हणजे कोणते, सपोज बाहेर जाऊन कोणाला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खाण्याची सवय आहे, चिप्स खाण्याची सवय आहे, अशांना ते उपलब्ध होत नव्हतं. आणि जो ज्या किमतीला म्हणेल त्या किमतीला ते आपल्याला विकत घ्यावं लागतं. अगदी थोडंसं पुरुषांचा अँगल ह्याच्यातला सांगतो, दाढी करण्यासाठी देखील 200-200 रुपये द्यावे लागत होते त्या काळामध्ये. ही परिस्थिती होती. जी गोष्ट 50 रुपयात होते त्याच्यासाठी 200-200 रुपये द्यावे लागत होते. जगभराचा इम्पोर्ट कमी होणार हे तर आपण बोललोच, प्रोडक्शन कमी होणार हे देखील फार महत्त्वाचं आहे.
प्रोडक्शन का कमी होणार? कारण की वर्कफोर्स जो आहे तो जर का अवेलेबल नसेल तर कुठे ना कुठे जाऊन हे प्रोडक्शन जे आहे हे कमी होणारच आहे. आणि ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी पैसा जो आहे तो महाग होणार. महाग कशामुळे होणार त्या देशांमध्ये पैसा? साधी गोष्ट. आता बघा, डेव्हलपिंग कंट्रीज जर का आहे तर ह्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये इम्पोर्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे. बरोबर आहे, इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात असणार आहे. मग इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात कशासाठी आहे? कारण की तुम्ही डेव्हलपिंग आहात, तुम्हाला नवीन नवीन मशिनरी लागते, नवनवीन टेक्नॉलॉजी तुमच्या देशामध्ये हवी आहे. मग ते तुम्हाला कुठून भेटणार? बाहेरच्या देशामधूनच भेटणार. मग ह्या इम्पोर्टसाठी तुम्हाला काय हवं आहे? हे इम्पोर्ट ज्यावेळेस कराल तर तुम्हाला काय द्यायचं आहे? त्याला त्याच्या रिटर्न्समध्ये डॉलर द्यायचेत. मग डॉलर तुम्हाला कधी उपलब्ध होतील? जर का तुमच्या देशामध्ये FDIच्या रूपाने FDIच्या रूपाने फंडिंग जर का येत असेल तर, तुमचा जर का एक्सपोर्ट तितका स्ट्रॉंग असेल तर. हे दोनच मार्ग आहेत ना. हे दोन मार्ग जर का बंद झाले तर त्या देशासमोर कोणता पर्याय उपलब्ध राहतो? तर तो म्हणजे लोन. लोन घेणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो जर का हे दोन्ही मार्ग जे आहेत बंद होत असतील तर. मग जर का लोन द्यायचं आहे, लोन घ्यायचं आहे, मग लोन घ्यायचं म्हणल्यानंतर ह्याचं काय करावं लागणार आहे? तुम्हाला EMI देखील द्यावा लागणार. मग EMI तुम्हाला कशामध्ये द्यायचं आहे? लोन तुम्ही घेणार डॉलरमध्ये, EMI तुम्ही घेणार, EMI देणार डॉलरमध्ये. मग डेव्हलपिंग कंट्री कोणतीही असेल त्याचं चलन हे नक्कीच डॉलरच्या तुलनेमध्ये कमी क्षमतेचं असणार आणि त्याच्यामुळे त्या देशाचा जास्तीत जास्त पैसा हा ह्याच्यामध्ये खर्च व्हायला सुरू होतो आणि मग त्यांच्या देशातलं चलन जे आहे ह्याची किंमत कमी होऊन ते चलन महाग होत जातं, पैसा महाग होत जातो. हे समजून घ्या. नंतर पुढे येऊयात. बँक क्रेडिट ग्रोथ जी आहे ही इम्प्रूव्ह होतीये. बँक जे क्रेडिट देऊ शकतं ह्याचं काय होतंय? चांगलं चालू आहे. म्हणजे कोरोनाची आपली जी पहिली लाट होती त्याच्याशी तुलना करता आता परिस्थिती खूप चांगली आहे. परंतु जे काही बेंचमार्क ठरवलं असेल, म्हणजे सपोज त्यांनी 2020 ठरवलेलं असेल की बाबा हा बेस आहे आणि आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे. कधी? 2021 तर इथपर्यंत नक्कीच नाही पोचले, ते इथं कुठेतरी येऊन पोचले. जर का इथं कुठं असतं तर हे प्रॉब्लेमॅटिक झालं असतं, पण इथं आहे, चला फुलनं फुलाची पाकळी, चांगलं चालू आहे. आर्थिक आघाडीवरती इथं असणं हे त्रासदायक आहे, पण इथं आहे तर चांगले. बँक क्रेडिट ग्रोथ, जर का कर्ज घेण्याचं प्रमाण चांगलं आहे ह्याचा अर्थ काय होतो की कर्ज घेणारे हेच पैसे कुठे ना कुठे इन्व्हेस्ट करत असतील. इन्व्हेस्टमेंटच करतो ना. कर्ज कशासाठी घेतो? गाडी घेतो. कर्ज कशासाठी घेतो? घर घेतो. अजून कशासाठी घेणार आहे आपण कर्ज? कुठेतरी गुंतवणूक करण्यासाठी. ह्याच्यासाठीच कर्ज घेणार आहे. पर्सनल लोन जरी घेत असलं तरी त्याची कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये इन्व्हेस्टमेंट ही होतच असते. हे समजून घ्या. त्याच्यामुळे बँक क्रेडिट ग्रोथ इज इम्प्रूव्हिंग बट नॉट फास्ट इनफ. ज्या गतीने जी काही अपेक्षा त्यांनी केली होती त्या अपेक्षेला ते खरं उतरलेलं नाहीये, हे देखील हा फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपल्याला सांगतो. आता इन शॉर्ट, बँक क्रेडिट ग्रोथ इज शोईंग रिकव्हरी. हे जे आपण बघितलं, चला इथं नाही आलो ना, इथं आलोय, बरं आहे हे. दिस इज रिकव्हरी ॲज पर दी RBIचं असं म्हणणं आहे. आणि त्यातलेच काही मुद्दे जे आहेत ते फार महत्त्वाचे. ग्रोथ रेट जो आहे इट्स स्टील फार ऑफ द आयडियल लेवल. मी आत्ता जे सांगितलं की बाबा हे ठरवलं होतं, इथं पोचायचं होतं, पण तिथं न पोचता इथंच पोचलो. आयडियल लेवलपासून थोडंसं दूरच आहोत आपण, हा एक महत्त्वाचा मुद्दा. नंतर रिटेल क्रेडिट इज ग्रोईंग. रिटेल क्रेडिट म्हणजे जे 5 कोटींपेक्षा कमी आहे. हे तुम्हाला मेन्सला नक्की येऊ शकतं. रिटेल क्रेडिट कशाला म्हणतात? 5 कोटींपेक्षा कमी असेल तर ते रिटेल क्रेडिट. होलसेल क्रेडिट कशाला म्हणायचं? जर का ते 5 कोटींपेक्षा जास्त असेल. आणि नेमकं ह्याच ठिकाणी थोडीशी गडबड होताना दिसते. जे 5 कोटींपेक्षा मोठं कर्ज आहे ते मार्केटमध्ये जास्त घेतलं जात नाहीये. आणि हे क्रेडिट घेणारं किंवा कर्ज घेणाऱ्यांमध्ये सर्वात मोठं प्रमाण कुणाचं आहे? तर पब्लिक सेक्टर युनिट्स, म्हणजे अल्टिमेटली परत गव्हर्नमेंट जे आहे तेच हे कर्ज घेताना दिसते. जे कोणी प्रायव्हेट आहेत ते अजूनही नव्याने कोणताही फ्रेश फंड कर्ज रूपाने उभा करताना दिसत नाहीयेत. कारण की सगळ्यांचं कसं चालू आहे? वेट अँड वॉच. थोडंसं थांबवतो, अजून जरा दमाने घेऊ. पहिली लाट संपता दुसरी आली आणि दुसरी संपली असं वाटत होतं, 2-3 महिनेच झाले होते, तर लगेच तिसरी लाट आली. दॅट इज वाय प्रायव्हेट काय करते? इज होल्डिंग बॅक. कशापासून? तर फ्रॉम रेझिंग फ्रेश फंड्स. हे समजून घ्या. पुढची गोष्ट,
बँक क्रेडिट टू MSME इज डिक्रीजिंग. MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस हे काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. म्हणजे अगोदर जर का MSME ला बँक क्रेडिट किती जात असेल, वार्षिक सपोज 10,000 कोटी ते देत असतील, 10,000 CR, तर ते आता कुठपर्यंत आलेलं आहे बाबा, 5 to 6 CR 5 to 6,000 CR इतकं होताना दिसते. म्हणजे कमी झालेलं आहे. आणि मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहे याच ठिकाणाहून आपल्या देशामध्ये तरी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत हे ऑलरेडी GST घाईघाईने आणलेला जो आहे किंवा नोटबंदी जी झाली याच्यातून अजून सावरलेला नाही आणि लगेच कोरोना अंगावर येऊन पडला. त्याच्यामुळे त्यांची बँक क्रेडिट घेण्याची जी क्षमता पण आहे किंवा जी इच्छा जी आहे ती सध्या थोडीशी डळमळीत झालेली आपल्याला दिसते आणि हेच ह्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसते. अजून फार महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो सतत चर्चेमध्ये असतो, तो म्हणजे NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. NPA इज ग्रोईंग. ग्रॉस NPA 8.1% पर्यंत पोहोचलाय आणि जो वाढताना आपल्याला दिसतोय. आता नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, सोपं बघूयात. ही बँक आहे सपोज, ठीक आहे. या बँकेमध्ये पैसा दोन पद्धतीने येतो. हे जे आहे तुमचं सेव्हिंग अकाउंट, नंतर दुसरं जे आहे तुमचं FD. ह्या दोन पद्धतीने बँकेमध्ये पैसा आला आणि इथूनच हा पैसा जातो कुठे, इथून हा पैसा बँक काय करते, लोन देते. बरोबर आहे. मग हे लोन कोणाला देणार, तुम्हाला, आम्हाला, बिझनेसवाले जे आहेत ह्या सगळ्यांना हे लोन दिलं जातं. मग लोन दिल्यानंतर हप्ते तर भरणंच आहे. हप्ता वर्षाला भरायचा आहे का, नाही. 3 महिन्याला भरायचा आहे का, नाही. 6 महिन्याला, नाही. प्रत्येक महिन्याला भरावा लागतो. आणि आता तर सिस्टीम आलेली आहे, चेक सुरुवातीलाच घेतात, गुपचूप रात्रीत पैसे गायब होतात, सकाळी उठलं की डेबिटेडचा मेसेज येऊन पडलेलाच असतो स्क्रीनवरती. तसं ज्या वेळेस NPA कधी होतं, जर का तुम्ही सलग 3 हप्त्यांचं व्याज पण देऊ नाही शकला तर बँकेच्या हिशोबाने ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट असतं. व्याज पण देऊ नाही शकला म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही कोणताही EMI भरता, EMIचे 2 पार्ट असतात. एक असते तुमची मुद्दल आणि दुसरं जे असतं ते तुमचं व्याज. आणि हे दोन्ही ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस तुमचा कोणताही EMI तयार होत असतो. मग जर का ठीक आहे, मुद्दल जाऊ दे, पण व्याज तरी भर अशी बँकेची अपेक्षा असते. मिनिमम व्याज तरी येऊ दे. पण तेही जर का तुम्ही सलग 3 हप्त्यांमध्ये भरू नाही शकला, कुठलीही कंपनी, व्यक्ती, तर ते अकाउंट NPA मध्ये जातं. आणि सध्या गेल्या 2-3 वर्षांपासून आपण बघतोच आहे की बाबा NPA राईट ऑफ केलं, इतकं माफ केलं, ही सगळी चर्चा दिसतीच आहे. मग हे NPA काय झालेलं आहे, वाढलेलं आहे 8.1%, जे की फार मोठं प्रमाण आहे. जर का ह्याचा ॲक्च्युअल डेटा आपण चेक करायला गेलो, हा 8.1% ना, नाही म्हणलं तरी एक 20-30 हजार कोटीपर्यंत सहज असणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी ही सांगितलेली आहे रिपोर्टमध्ये ती म्हणजे रिस्क दिसतीये पण ती इव्हनली बॅलन्स्ड आहे. इव्हनली बॅलन्स्ड म्हणण्याचं कारण काय, आपण म्हणाल यार टेन्शन आहे, तुम्ही कशाला म्हणता एवढं इव्हनली बॅलन्स्ड कशाबद्दल, तर हे म्हणण्याचं कारण असं आहे, मान्य आहे की बाबा जे होलसेलवालं जे तुमचं क्रेडिट आहे ते नाही जाते, पण रिटेलवालं तरी चालू आहे, काही ना काही चालू आहे. तुम्ही म्हणताय त्या गतीने जरी नसेल चालू तरी देखील पूर्णपणे बंद असण्यापेक्षा थोडंफार का होईना सुरू असणं हे कुठल्याही मध्यवर्ती बँकेसाठी चांगलं आहे. कारण नाहीतर मध्यवर्ती बँक जी आहे, जे आपल्या केसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्यांच्यावरचा लोड जो आहे तो वाढणार आहे जर का हे सगळं व्यवस्थित चाललेलं नसेल. बँकांचं प्रॉस्पेक्ट जे आहेत हे देखील इम्प्रूव्ह झालेलं आहे, जे की फार चांगली गोष्ट आहे. आता थोडक्यामध्ये अगदी शेवटाकडे येताना हा फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपल्याला सांगतो काय, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपल्याला हे सांगतो की बँकिंग आणि फायनान्शियल सिस्टीम जी आहे ही जुलै 2021 मध्ये आलेला जो रिपोर्ट आहे त्याच्याशी तुलना करता चांगली चालू आहे. जुलै 2021 मध्ये जे काही होतं त्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं चालू आहे. आता जुलै 2021 मध्ये गडबडी कोणत्या होत्या जरा आठवून बघा. त्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं सेकंडवालं,
2 महिन्यांचं होतं बघा, एप्रिल आणि मे, आणि त्याचा इफेक्ट हा येणारच. 2 महिने सगळंच बंद. त्याचा इफेक्ट कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये आर्थिक आघाडीवरती दिसणारच आहे. आणि ओमायक्रॉनच्या रिस्क ज्या आहेत ह्या इव्हनली बॅलन्स्ड आहेत. इव्हनली बॅलन्स्ड कशामुळं म्हणतोय? हे वर्ष जे असणार आहे आपलं 2022चं, 2022मध्ये अशी शक्यता वर्तवत आहेत की ओमायक्रॉन जो आहे हा कदाचित जगातल्या काही मोजक्याच ठिकाणी शिल्लक राहील. बाकी सर्व ठिकाणाहून हा ओमायक्रॉन संपेल. आजचा पेपर जर का तुम्ही वाचला असेल तर फ्रंट पेजवरतीच दिलेलं आहे की ओमायक्रॉनमुळं फक्त आणि फक्त घशालाच इन्फेक्शन होते, लंग्स वगैरेला इन्फेक्शन होताना दिसत नाही आहे, आणि मृत्यूदर जो आहे तो देखील कमी आहे. आणि जर का हे खरंच अशाच पद्धतीने असेल, जर का हे निष्कर्ष जे अभ्यासक काढतायत हे जर का खरे असतील ओमायक्रॉन संदर्भातले, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जो GDP आहे हा नक्कीच जसं प्रेडिक्ट केलेलं आहे 10% आसपास असेल, हा असू शकतो. तर हे आजचं होतं आपलं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. समिंग अप करूयात परत एकदा. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट वर्षातून 2 वेळा येतो, ही महत्त्वाची गोष्ट. आणि मॉनिटरी पॉलिसी ही RBI द्वारे असते, फिस्कल पॉलिसी ही फायनान्स मिनिस्ट्रीद्वारे असते. पैसा स्वस्त आहे किंवा महाग आहे कशावरती ठरतं? व्याजदर तुमचा कसा आहे, इंटरेस्ट रेट कसा आहे, दॅट इज गोइंग टू डिसाइड युअर मनी विल बी डिअरर ऑर नॉट. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. या संदर्भातल्या जर का काही शंका असतील किंवा इकॉनॉमिक्स ह्या विषयाला धरून तुमच्या ज्या काही शंका असतील, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, कोणत्याही मीडियमचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपले जे व्हिडिओ आहेत हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला मदत करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आणि जर का लेक्चर आवडलं असेल तर लाईक देखील करायचंच. थँक्यू.